तुळजाभवानी मंदिरात 8,45,97,000 रुपयांच्या दानपेटीचा घोटाळा झाला होता। या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतलेत, त्यामुळे प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असे ताशेरे ओढत या घोटाळ्यांचा तपास बंद करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं रद्दबातल ठरवलाय। तसेच आधीच्या चौकशी समितीनं दोषी ठरवलेले लिलावदार कर्मचारी, मंदिर कर्मचारी, विश्वस्त, शासकीय अधिकारी, कर्मचारी आदी 16 दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आई तुळजाभवानीच्या कृपेनं गेली 9 वर्ष न्यायालयीन लढा देणाऱ्या हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू विधिज्ञ परिषद यांच्या प्रयत्नांना मोठं यश आलंय। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा यासह देशभरातील कोट्यावधी देवी भक्तांना आनंद आणि दिलासा देणारा हा निर्णय आहे। देवनिधी लुटणाऱ्या भ्रष्टाचारांना शिक्षा होईपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करू, असं हिंदू जनजागृती सभेनं म्हटलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।